मॅरेज रजिस्ट्रेशन आणि कोर्ट मॅरेज यातला फरक काय? तर मॅरेज रजिस्ट्रेशन म्हटल्याच आपल्याला लक्षात येईल की मॅरेज झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं. म्हणजेच जर लग्न हे अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज आहे किंवा ख्रिश्चन मॅरेज असो, निकाह असो, तर मॅरेज झाल्यानंतर रजिस्टर ऑफिसला जाऊन त्या दोन्ही पार्टींना त्यांचे सगळे डॉक्युमेंट द्यावे लागतील. लग्न झाल्याचा पुरावा, फोटोज आणि आईवडिलांच्या सह्या किंवा त्या ज्यांनी लग्न लावलं त्यांच्या सह्या असं करून तिथं तुम्हाला नोंद करावी लागते. आणि नोंद केल्यानंतर तुम्हाला 1 महिन्याच्या आत मॅरेजचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं. आता कोर्ट मॅरेज म्हणजे काय? तर कोर्टात जाऊन मॅरेज करायचं. आता ते कलेक्टर ऑफिसला जो मॅरेज रजिस्ट्रार ऑफिस असतं त्याच्याकडं जाऊन करावं लागतं. तर हे जनरली स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली होतं. आणि हे अशा प्रकारचे जे जनरली लव्ह मॅरेजसाठी होतात की ज्यांच्या घरात विरोध आहे अशा लग्नांना, की त्यांना न कळवता इथे लग्न केलं जातं. तर याची प्रोसिजर अशी आहे की ज्यांना लग्न करायचं स्पेशल मॅरेज ॲक्टखाली, इंटरकास्ट मॅरेज पण याच्यात येऊ शकतात, लव्ह मॅरेज पण येऊ शकतात. तर त्यांनी तिथं ॲप्लिकेशन करायचं मॅरेज रजिस्टर ऑफिस, कलेक्टर ऑफिसला जे असतं त्यांच्याकडं. ते त्यांनी सांगितलेले सगळे डॉक्युमेंट तिथं जमा केले की त्यांच्या नोटीस बोर्डवर लावलं जातं. पॅरेंट्सचे नाव असतील तर त्यांच्याकडं पाठवलं जातं आणि 1 महिन्यानंतर ठरलेल्या तारखेला जाऊन तिथं जे 2 विटनेस ते जे लग्न करणार असतात त्याच्या रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ते परफॉर्म करावं लागतं माळा वगैरे घालून. तर असा हा 2 वेगवेगळा फरक आहे की हा लग्नानंतर होतं आणि हे मॅरेज त्या ऑफिसमध्येच होतं. याला वैदिक विधी काही नसतात.